नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्ण तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी. तर त्यासाठी आपण त्याचा मसाला काढून घेण्यासाठी खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, लसूण, थोडंसं आलं, कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आपण आता हे अंडे उकडून घेतलेले आहे. आता आपल्याला हे सोलून घ्यायचे आहे. तर अंडा करी बनवण्यासाठी आपण एक पातेलं घेतलेलं आहे. त्या 2 चमचे तेल घालून गरम करायला ठेवलेला आहे. जो आपण मसाला काढला होता, हिरवी मिरची, लसूण वगैरे टाकून घेतलेला आहे. लसूण, कांदा, खोबरं सगळं एकत्र वाटून हा मसाला काढून घेतलेला आहे. आता याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्या मसाल्यातनं तेल सुटलेलं आहे. आपण याच्यामध्ये आता हळद, अर्धा चमचा लाल मिरची आणि 1 चमचा काळा मसाला टाकून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करून घेणार आहोत, मीठ टाकून घेणार आहोत. आपण जे मसाला काढला होता त्याचं पाणी आता याच्यात घालणार आहोत. थोडीशी चण्याची डाळ वाटून घेतलेली आहे, ती पण आपण याच्यात ॲड करणार आहोत. पंढरपुरी डाळीचं पीठ. आपण या कढीला आता चांगली उकळी आणणार आहोत. उकळी आल्यानंतर आपण यामध्ये ही सोललेली अंडी टाकणार आहोत, उकडलेली अंडी. अशा प्रकारे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये जे उकडलेले अंडे आहेत ते घालून घेणार आहोत. नंतर आपण हे सगळं परत 5 ते 10 मिनटं उकळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली अंडा करी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली अंडा करी तयार झालेली आहे. ते आपण भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतो. तर त्याची टेस्ट सांगणार आहे. अंडा करी खूप छान झालेली आहे. अरे वा, अगदी सुंदर, खूप झाली, छान झाली, एकदम टेस्टी आहे. अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही आता ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.